नृसिंहवाडीत बोगस ग्रामसभा, कर सवलतीवरून ग्रामपंचायतीत तीव्र संघर्ष. शासनाच्या आदेशानुसार मिळकतधारकांच्या करात 50% सवलत देण्याच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत मोठा वाद निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायतीने 10 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा झाल्याचे दाखवले असले तरी या ग्रामसभेची कोणतीही पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलेला आहे. ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करून प्रत्यक्षात ग्रामसभा न होताच निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे. या कथित ग्रामसभेत फक्त थकीत मिळकतधारकांच्या घरफाळ्यावर 50% सवलत देण्याचा एकतर्फी निर्णय झाल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक हेमंत कोळी यांना धारेवर धरलेला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार घरफाळ्यासह पाणीपट्टी आणि इतर करांमध्ये सवलत देणे बंधनकारक असताना ती मुद्दाम डावलली केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांनी वर्गणीकडून उभारल्यामुळे पाणीपट्टी सवलतीचा पूर्ण अधिकार ग्रामस्थांना असल्याचे विरोधकांनी ठामपणे सांगितले आहे. ग्रामसभा प्रत्यक्षात झाली असेल तर तिचे प्रोसिडिंग तात्काळ सादर करावे अशी मागणी करत कथित ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचं जाहीर करण्यात आले. तातडीनं नियमानुसार नव्याने ग्रामसभा घेऊन सर्व मिळकतधारकांना घरफाळा आणि पाणीपट्टी सवलत न दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. शासनाने ग्रामपंचायतीसाठी जो GR लागू केला आहे की पाणीपट्टी आणि इतर घरफाळा यासाठी जे 50% निर्णय ग्रामपंचायतीने सूट द्यावी त्याबद्दल मी शासनाचा पहिला आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्यानंतर वाडी तीर्थक्षेत्र ग्रामपंचायत असल्यामुळे वाडीत येणारी भाविकांची संख्या बघता पाणीपट्टी किंवा पाण्याची योजना यासाठी ग्रामपंचायत बरेच प्रमाणात खर्च करते. या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा आणि ग्रामपंचायतीमध्ये येणारे भाविक आणि यांच्या सोयीसाठी जे आम्ही काय निर्णय आहे शासनाचा तो निर्णय आम्ही अतिशय चांगला घेणार आहे. आणि आत्ता आम्ही ऑलरेडी शासनाच्या निर्णयाला आम्ही अनुकूल असून आम्ही शासनाच्या निर्णयाची बांधील आहे आणि आम्ही जो निर्णय घेणार आहे आज आम्ही जर आमच्या सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आमच्या गटाचे सगळे सदस्य असतील हे बसून आम्ही आज निर्णय घेणार. तो निर्णय हा ग्रामपंचायत जो निर्णय घेणार तो ग्रामस्थांच्या हिताचा घेणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी सुद्धा 50% माफ करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे. कारण यापूर्वी ग्रामपंचायतीला ज्यावेळी पेयजल योजना पाहिजे होती त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी सुद्धा 20 लाख रुपये हे आपल्याकडचे भरून ग्रामपंचायतीला पेयजल योजना चालू केल्या. त्यामुळे माझं असं मत आहे की ग्रामस्थांना पेयजल योजनेसाठी पाणीपट्टीला सुद्धा 50% सूट द्यावी आणि जर ग्रामपंचायतीने पाणीपट्टीला 50% सूट दिली तर शासनाच्या बरोबरच ग्रामपंचायतीचं सुद्धा अभिनंदन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घेणे हेच ग्रामपंचायतीने योग्य आहे. कारण गावातील वातावरण बघता कारण त्या शासनाच्या निर्णयाची संपूर्ण ग्रामस्थांनी कौतुक केले. मी सुद्धा अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी 50% करावी आणि बाकीचं सुद्धा विचार करून ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच माझी विनंती आहे. बॉडीनं किंवा काही पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की ते घरपाळ्यामध्ये सवलत आणि पाणीपट्टी व इतर करामध्ये सवलत द्यायची नाही. अशा निर्णयामध्ये बदल व्हावा आणि सर्व लोकांना याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. पण कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. पण ग्रामसेवकांनी तो आमचा मुद्दा ऐकून त्या पद्धतीने निर्णय करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आज या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला त्या महाराष्ट्र शासनानं जो GR काढलेला आहे त्या GRची अंमलबजावणी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने करावी आणि घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती ह्याच्यामध्ये 50% सवलत देऊन नियमित घरपट्टी, पाणीपट्टी जे भरणारे लोक आहेत त्यांना सुद्धा ग्रामपंचायतनं आपल्या GP फंडातनं काहीतरी सवलत द्यावी ही आमची मागणी आहे. मुख्य म्हणजे आपल्या GP फंडाचा जो 80-90 लाख रुपये जो का GP फंड होता त्या ग्रामपंचायतनं आपल्या अधिकारामध्ये वेळेवर भरणारे जे ग्रामपंचायत आजपर्यंत जे वेळेवर भरणारे आहेत त्यांना सुद्धा काहीतरी सवलत द्यावी ही आमची प्रमुख मागणी त्याच्यात पण आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. ग्रामसभा मुख्य घ्यायला पाहिजे होती. ती ग्रामसभा घेतलेली नाही आहे आणि ती ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हा ठराव करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव करून त्याच्यामध्ये हिची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी होती. पण ते ग्रामपंचायतनं नाही केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे ती आम्ही ग्रामसेवकांच्याकडे निवेदनामार्फत दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची रास्त मागणी आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी मुदत दिली ती आपल्याला की 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही काय असेल ते घरफाळा 50% सवलतीप्रमाणे भरा.
जवळपास मी 4 दिवसाला येतो ग्रामपंचायतमध्ये फळा भरून घ्या पण ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ते माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरायला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. माझं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. यांचा जर निर्णय जर असं त्यांनी 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसला तर नागरिकांचं यात नुकसान होतं आहे. लवकरात लवकर ग्रामसेवकांनी त्याचं योग्य ते उत्तर काढून मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय सांगितला आहे त्याचा मान ठेवून त्यांनी लवकरात लवकर घरपाळा भरून घ्यायला चालू करावं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नृसिंहवाडी.